ब्लॉगिंग करतो हे काय हे पण जाणार टाकायचं का तुम्ही सांगा तर रामराम मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कोकणचा परवा व्लॉग्स. जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. तर आज मी चाललो आहे आळंदीला. तर जाता जाता मला बाबांचा डबा पण द्यायचा, मग मी त्यांच्या तिथे कंपनीत जाणार, मग डबा देणार आणि त्यांना सांगून निघणार तिकडे आळंदीला. हां जास्त नाही ना फार उडतंय वाटतं वाऱ्यान उडतंय ना, उडतंय वाटतं वाऱ्यान. इकडे तिकडे राखणार आळंदीत चौकात जा. काल होती एखाद्याची, काल जायला पाहिजे. काल सुट्टी नव्हती ना? हां हां ना असू दे आता काय. हां चौकात जा. हां हां सगळीकडचं होतं बघा. आपण पण दिसतोय, ते पण दिसतात. कुठून जाणार तू? पाठी तुम्हाला हां काही घेऊन जातो. मग इकडूनच जातो पांढरोडने. किती ना माईकचं पण सेटअप झालेलं आहे. आता मी निघतो, बाबांचा आता डबा पोचवला आहे आणि आता मी इथून निघतो आळंदीला. सो लेट्स गो. किती छान आकाश आहे, एकदम निळं आणि मस्त पांढरे पांढरे ढग आहे. बॅकग्राऊंडला खूप भारी वाटतंय मला, खूप सुंदर नजारा आहे. आवाज येतोय का माझा? ना 100% ना 100%. मी नेहमी येतो आळंदीत. आय थिंक महिन्यातून माझ्या दोन ते तीन फेऱ्या असतात आळंदीत, कारण आळंदी खूप जवळ आहे मला. त्याचे 7 ते 8 किलोमीटरचं डिस्टन्स आहे जवळपास. तर मी महिन्यातून येत असतो माऊलींसाठी. तर आज मी, मला वाटतं गणपतीच्या अगोदर आलो होतो, त्यानंतर मी आता चाललो आहे. म्हणजे जवळपास महिना 1.5 महिन्याने मी चालले. वाटते हे कॅमेऱ्याची माउंट काय मला एकदम सेफ वाटत नाही. मला काहीतरी चेंज करायला लागणार आहे. मी रस्त्याने असं काय केलं मी ॲक्टिव्हिटी टाकतोय म्हणजे प्रोडक्ट जरा ह्या साईडला जायला लागेल. हळूहळू येतो. कॅमेरा आपला नवीनच आहे, म्हणजे फाटून येईल हातात. हे खड्डे बिड्डे आले ना ते फाटून येते हातात माझ्या. एकदम स्लो चाललं. आता एवढा स्लो स्पीड म्हणजे जात नाही कधी. अरे 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 किती हानी होते. अवघाची संसार सुखाचा करी हरिमुखे म्हणा हरिमुखे पुण्याची गणना कोण करी. समाधी हरीची समयसी साधेल जाणं बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. ऐक्याचे सुराजे सकळ. तो गाईड मी आता आळंदी रोडला आले. तर तिथे झाले मला. अरे अरे काय आहे, किती स्पीड ब्रेकर.
टाकून येते हातात ते कॅमेऱ्याला माऊट एकदम परफेक्ट वाटत नाही मला हलका हलतं एकदम मला. सो गाईज आता मी पोचलोय आळंदीमध्ये. हा हा असा काहीसा नजारा आहे इथला. माऊलींच्या पुण्यभूमीमध्ये अलंकापुरीमध्ये मी आता पोहोचलोय. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो मन राजा सुपात्र तया आठवी महापुण्य नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वराची. नमस्कार मंडळी, आता मी पोचले आळंदीच्या इंद्रायणी नदी घाटावरती. तर इथे मी थोडंसं हातपाय वगैरे धुतो आणि मग मंदिरात दर्शनासाठी जाणार. ऊन भरपूर आहे. उशिरा निघालो ॲक्च्युली घरातून मी. सकाळी थोडा उठायला उशीर झाला. तर जाते नदी घाटावरती. हा एक नदी घाट आहे इथलं. कॅमेरा आहे कॅमेरा. हा का तो युट्यूबला टाकणार आहे का? ब्लॉगिंग करतो हे काय एकदम हे पण जाणार का युट्यूब टाकायचं का? तुम्ही सांगा काय प्रॉब्लेम. थँक्यू. हा चप्पल काढून येतो चप्पल स्टँडवरती आणि मग थोडंसं तुळशीचे हे आणि फुलं घेतो आणि जातो मंदिरात. एकशे 16 कितीला आहे? हार फुल 30, प्रसाद 20, पेढे 50. पेढे 50. मला हे द्या फक्त हार फुल द्या. ठेवू का याच्यात? असं घेऊन जाऊ का? हार फुल 50 आहे, प्रसाद 20 आहे. प्रसाद 20 आहे. ओके ठीक आहे. हां असं आतमध्ये घेऊन जायला चालेल ना? आणि वापस ओके ओके.
मंदिराच्या समोरच्या बाजूला हैबतबाबांचं मंदिर आहे. तर सर्वात प्रथम मी तिथे दर्शन घेतले. त्यानंतर पुढे शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं पादुका मंदिर आहे. तर तिथे मी तुळशी आणि फूल ठेवून नमस्कार केला. आणि मग पुढे मी माऊलींच्या दर्शनासाठी निघालो. पुढे इथे सिद्धेश्वराचं मंदिर आहे. तर तिथे खूपच गर्दी होती आणि तिथे आतमध्ये जायला पण जागा नव्हती. त्यामुळे मी लांबूनच नमस्कार करून पुढे माऊलींच्या दर्शनासाठी निघालो. मंदिराच्या आतमध्ये सुंदर असं दगडाचं बांधकाम आहे. आज मंदिरात जास्त गर्दी नव्हती, तर व्यवस्थित एकदम दर्शन झालं. आणि आतमध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळे मला आतलं काही शूट करता नाही आलं. तर मी तिथून दर्शन घेऊन बाहेर आलो. पुढे अजान वृक्षाच्या दर्शनासाठी मी गेलो. तर तिथे सर्व वारकरी मंडळी पारायणासाठी बसले होते. मग छानपैकी मी पुढे दर्शन घेतलं. आणि त्यानंतर एक तिथले गृहस्थ मला भेटले. तर ते मला विचारत होते. शूटिंग चालू झाली. असंच ब्लॉग वगैरे यूट्यूबला आपण टाकतो ना, त्याच्यासाठी घेतलं. हां. सो गाईज दर्शन छानपैकी झालं आपलं. थोडं बसलं होतं तिथे. आता मी निघतो आहे घरी. मग आपला आता परतीचा प्रवास चालू होईल आता. सो गाईज फायनली मी घरी आलो आहे. आजचा प्रवास खूप छान झाला. आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच लगेच सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.